जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा काही दिवसापूर्वी एन्काउंटर झाला होता। यावेळी पोलिसांनी आत्मसंरक्षणार्थ अक्षयवर गोळीबार केला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं। मात्र आता न्यायालयाने या प्रकरणी महत्त्वाचं निरीक्षण नोंदवत या मृत्यूसाठी पोलिसात जबाबदार असल्याचं म्हटलं आहे। त्यानुसार आता अक्षय शिंदे याचे वकील अमित कटारनवरे हे मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी गेले होते। तसंच यावेळी त्यांनी इतर काही मुद्द्यांवरूनही गंभीर आरोप केले आहेत। आता याच्यामध्ये कोर्टासमोर गावगाही देऊन 3 दिवस उलटले, गुन्हा दाखल न झाल्यामुळे माझ्या क्लायंटच्या नातेवाईकांना धमक्या येत आहेत। त्यांना इथे हुसकावून देण्याच्या धमक्या देत आहेत। स्थानिक काय राजकारणी नाटकं करतायत, हे सगळे उद्योग सुरू झालेले आहेत। आणि हे जे 92चे बॅचचे जे अधिकारी त्या काळातले जुने एन्काउंटर स्पेशलिस्ट यांना आमन जिन लोग आता सरकार ने क्या किया थे, जुने चावल को ही उठा करके संजय शिंदे को इसमें लेकर के इस तरह से हो एन्काउंटर करा है। ते काय करायचे त्या काळामध्ये एन्काउंटर केला तर तो फिर्यादीचे घरचे असायचे, त्यांना घेऊन यायचे, आमची काय तक्रार नाही काय नाही, झालं एन्काउंटर क्लोज। ही त्यांची मोडस ऑपरेंडी आहे, तीच कुठेतरी वापरायचा प्रयत्न केला जातोय। आणि मी बाबासाहेब आंबेडकरांचा फॉलोवर असल्या कारणाने बाबासाहेब हे म्हणतात की जिथे माझे विरोधक जास्त विरोध करू लागतात ना, त्यावेळेस मी एकदम योग्य मार्गावर आहे, पण ज्यावेळेस विरोधकांचा विरोध थांबतो तर माझं कुठेतरी काहीतरी चुकतंय असं मी गृहीत धरतो। आणि म्हणून जेवढा आम्हाला आता विरोध केला जातोय म्हणजे आम्ही एकदम प्रॉपर मार्गावरती कायदेशीर चौकटीत संविधानिक मार्गाने काम करतोय असा मला पूर्ण विश्वास आहे। नेक्स्ट सर, हायकोर्टाच्या जी ऑर्डर आलेली आहे त्या ऑर्डर मध्ये तो गुन्हा नोंद करण्याचा जे काही आदेश देण्यात आलेला आहे तो CID ला देण्यात आला की मुंब्रा पोलीस? हायकोर्ट आदेश त्याच वेळेस देईल ज्या वेळेस सरकार म्हणाल की आम्ही गुन्हा दाखल करणार नाही। सरकारने म्हणावं ना, सरकार काय म्हणालं, आम्ही त्याच्यामध्ये कायदेशीर स्टेप्स घेणार आहोत। कशाच्या आधारावर? मेहरबान न्यायदंडाधिकारी कनिष्ठ स्तर ठाणे यांनी जे कस्टोडियल डेथ इन्क्वायरी अंडर सेक्शन 196 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या अनुषंगाने जे त्याचे फाइंडिंग्स आहेत, त्या फाइंडिंगच्या अनुषंगाने क्लिअर मर्डर आहे असं असताना पण ते आम्ही त्या पद्धतीने कारवाई करू, कायदेशीर पोलीस आमचे करतील असं म्हटल्यानंतर 20 तारखेची ग्वाही आहे, अजूनपर्यंत करण्यात आली नाही। आणि म्हणून अशा पद्धतीने न कर्तव्य केल्यामुळे अशा पद्धतीने विटनेसला गुन्हा दाखल होण्याआधीच टेम्परिंग चालू झालेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे। अक्षय शिंदेच्या आईवडिलांवरती नेमकं कोणाचा दबाव आहे, काय नेमका आरोप केले, काय नाव आहे? एक लक्षात घ्या, याच्यामध्ये ना अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणारे पोलीस अधिकारी आणि अक्षय शिंदे यांच्या अगोदर काय वैमनस्य होतं का, त्यांच्या बांधाला बांध होता का, काही झगडा होता असं मला कुठे तपासात तर आढळून आलं नाही। परंतु त्याचा अशा पद्धतीने हत्या तर झालेली आहे हे स्पष्ट आहे, पण हत्या करण्यामागचं नेमकं कारण काय आणि कोण कोण याच्या पाठीमागे सामील आहेत, जसे ते म्हणतात ना आका कोण ते सुरेश धस म्हणतात, याच्यामध्ये पण कोणी राजकीय आका आहे का? तर सुरेश धसांनी याच्यावरती पण काहीतरी बोलावं, आका कोणतरी आका याच्यामध्ये पण असू शकतो। कारण की बरोबर निवडणूक डोळ्याच्या समोर ठेवूनच त्याच कालावधीमध्ये हा प्रकार घडलेला आहे, तर याच्यामध्ये देखील राजकीय आका काही गोष्टी याच्यामध्ये आहेत आणि त्याचा तपास व्हावा असं मला कळतं। कारण की त्यांचं वागणं ज्या पद्धतीने आहे, अक्षय शिंदेची फॅमिली ती लोक मेहनती करणारी आहेत, कष्टाने कमवून खाणारी लोक आहेत। अजिबात ते कधी माझ्याकडे देखील होते, फक्त त्यांनी अक्षयचा दशक्रिया विधीच्या संदर्भातच त्यांची काही विनंती होती ती मी मान्य केली, त्यांनी तेवढीच ती माझ्याकडे त्यांनी रिक्वेस्ट केली। त्याच्या व्यतिरिक्त कधीही त्यांनी माझ्याकडे, मी त्यांना ऑफर करीत असताना देखील कुठल्याच गोष्टीची त्यांनी आर्थिक सहाय्य द्या असं कधी बोलले नाही। ते सन्मानाने स्वाभिमानाने कष्ट करून खाणारी लोक असताना ज्या वेळेस लढाई आता जिंकण्याच्या प्रोसेसमध्ये आलेली असताना त्यांना कुठेतरी राजकीय दबाव असून हे आरोपी पोलिसांनी अटक न केल्यामुळे ते मोकाट असल्या कारणाने ते विटनेसला टेम्परिंग करतायत आणि म्हणून याच्यामध्ये तात्काळ अटकेची कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे। मर्डर सारखा गंभीर गुन्हा आहे, कस्टोडियल डेथ आहे, कस्टोडियल मर्डर आहे आणि एन्काउंटर झालेला आहे, फेक येतो क्लिअर दिसतंय। सुप्रीम कोर्टाचे अनेक रुलिंग आहे की अशा पोलिसांना बेलही देऊ नका, की ज्यांनी असं असताना देखील पोलीस गुन्हे दाखल करत नाही,
त्या अक्षय शिंदेच्या विरोधामध्ये संजय शिंदेची FIR मेलेल्या माणसाच्या विरोधात 307 दाखल केली ना तात्काळ. त्याच्यात काही सपोर्टिंग मॅजिस्ट्रेट साहेबांचा रिपोर्ट, काही पुरावे नव्हते ना काही. मग याच्यामध्ये कोर्टाच्या न्यायालयाच्या जे काही रिपोर्ट फाइंडिंग आहेत त्याला काय रिस्पेक्ट नावाची गोष्ट आहे की नाही? अजूनही काय राजकारणी म्हणतायत तो नराधम होता. मग तुमच्यावरती जर एखाद्याने आरोप लावला मग त्यावेळेस तुम्ही काय म्हणता, अजून कोर्टाकडून सिद्ध झालेलं नाही, असं का? म्हणजे गरीबाला वेगळा न्याय आणि तुम्ही राजकारणी श्रीमंत म्हणून तुम्हाला वेगळा नाही का? बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक राज्यामध्ये आम्ही विषमतावादी व्यवस्था खपवून घेणार नाही. परभणीच्या याच्यामध्ये संविधानाच्या समर्थनार्थ ज्या ज्या नागरिकांनी आंदोलन केले त्यांच्या विरोधामध्ये पोलिसांनी स्वमोटो FIR घेतला ना. मग याच्यामध्ये पोलिसांनी स्वमोटो जर ते आले नसतील अक्षय शिंदेच्या आई वडील समोर, मग तुम्ही स्वमोटो FIR का दाखल केला नाही? याच्यामध्ये पोलिसांना राजकारण्यांना वेगळा न्याय आणि गरीब संडास साफ करणारा असेल त्यांना वेगळा न्याय आहे असे स्पष्ट या व्यवस्थेत दिसतंय. आणि फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यात आम्ही वकील हे अजिबात खपून घेणार नाही. आम्ही आता कडाडून मुकाबला करू. कोर्टाने आदेश दिलेले आहेत, मात्र 2-3 दिवस उलटून गेले त्याला, अजूनही FIR होत नाहीये. नेमकं पोलिसांशी चर्चा झाली, काय कारण सांगितले त्यांनी? इतकंच सांगितलंय की आम्ही CID कडे जो ADR दाखल आहे त्या ADR ची माहिती घेऊन पुढची कारवाई करू. परंतु हे उत्तर कायद्याला धरून नाही. कारण की मी तुम्हाला आधीच सांगितलंय की याच्यामध्ये जर मेलेल्या माणसाविरुद्ध 307 तुम्ही घेता ना, आता रिपोर्ट आलाय तुम्ही दाखल का करत नाही? काय अडचण आहे तुम्हाला? कुणाला वाचवताय तुम्ही? याच्या पाठीमागे कोणीतरी राजकारणी आहे, स्थानिक कोणीतरी राजकारणी असण्याची दाट शक्यता आहे. परंतु आता लगेच मी त्याच्यावरती भाष्य करणं अधिक घाईचं होईल. जरा तपास तर पुढे होत जाऊ द्यात. आणि मला देवा भाऊंकडून पूर्ण अपेक्षा याच्यासाठी मी ठेवतोय कारण की देवा भाऊने आत्ताच म्हटलेलं आहे की मला बदल्याचं नाही बदलाचं राजकारण करायचंय. म्हणून बदलाचं राजकारण, हे हसू नका, मी सिरियस बोलतोय, बदलाचं राजकारण ते कसे करतील हे मला पाहायचं आहे. आणि त्यांनी खरोखर बदल घडवून दाखवावा महाराष्ट्रामध्ये. पोलीस राज ते अजिबात खपून घेणार नाही. ते स्वतः वकील आहेत आणि आमच्यासारख्या वकिलांना त्यांनी साथ द्यायला पाहिजे असं मी त्यांच्याकडे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मागणी करीत आहे. या सगळ्यात आहे, परंतु आता लगेच मी त्याच्यावरती भाष्य करणं अधिक घाईचं होईल. जरा तपास तर पुढे होत जाऊ द्यात. आणि मला देवा भाऊंकडून पूर्ण अपेक्षा याच्यासाठी मी ठेवतोय कारण की देवा भाऊने आत्ताच म्हटलेलं आहे की मला बदल्याचं नाही बदलाचं राजकारण करायचंय. म्हणून बदलाचं राजकारण, हे हसू नका, मी सिरियस बोलतोय, बदलाचं राजकारण ते कसे करतील हे मला पाहायचं आहे. आणि त्यांनी खरोखर बदल घडवून दाखवावा महाराष्ट्रामध्ये. पोलीस राज ते अजिबात खपून घेणार नाही. ते स्वतः वकील आहेत आणि आमच्यासारख्या वकिलांना त्यांनी साथ द्यायला पाहिजे असं मी त्यांच्याकडे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मागणी करीत आहे. या सगळ्या घटनेमागे त्यांना धोका निर्माण झालेला आता सुरक्षेसंदर्भात तुम्ही समजून घ्या. याच्यामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणतात त्या दिवशी हाताचे ठसे वेपनवरती भेटत नाही, बाटलीला त्याच्या अक्षय शिंदेचे जे काही फिंगरप्रिंट्स मिळत नाही कारण की त्या दिवशी पाऊस होता. आता यांनी काय सर्टिफिकेट आणलं त्या दिवशी? तर तिकडे त्यावेळेस पाऊस होता आणि मग ठाणे जिल्ह्यामध्ये ते कोकणामध्ये पाऊस पडला असेल, त्यांना ते वाटलं असेल. परंतु अशा तपासाधीन मॅटरमध्ये कमेंट करणे म्हणजे ज्यांच्यावर आरोप कोर्टाने रिपोर्टमध्ये अरायवल फाइंडिंग्स दिलेले आहेत त्या कोर्टाच्या आदेशाच्या विरोधात जाऊन, रिपोर्ट्सच्या विरोधात जाऊन जर अशा पद्धतीचे वक्तव्य करतायत तर ते गृहराज्यमंत्री असताना तपासामध्ये अडथळा निर्माण करतायत. म्हणून आता आम्हालाही त्याच्यावरही विचार करावा लागेल. कारण की संजय शिरसाटही त्याच्यामध्ये बोलले का तो नराधम होताच. यांनी कोणी हे का जज झालेत का हे लोक? जर हे जज झाले असतील तर आम्ही कोर्टामध्ये वकिली करून कोर्टामध्ये का प्रॅक्टिस करायला जातो? न्यायाधीश कशाला तिथे बसलेत? यांनाच बसवा ना, राजकारण सोडा, या LLB करा आणि जज बना. तर यांना न्यायाधीश म्हणून डिसिजन देण्याचे अधिकार नाही. सुप्रीम कोर्टाच्या क्लिअर आदेशाचा कंटेम करत आहेत. आणि हे सरकारमधले मंत्री जर असे बोलत असतील तर तपासावरती प्रभाव टाकण्याचा आणि पोलिसांचा मॉरल जे अशा पद्धतीने कृत्य करतायत मर्डर सारखे, त्यांना कुठेतरी पाकअप देण्याचा हे प्रयत्न करतायत. आणि मला इतकंच म्हणायचंय की कार्यकारी यंत्रणेने कोणत्याही राजकीय नेत्यांच्या दबावात न येता कायदा काय सांगतो आणि लोकसेवक ते असल्या कारणाने लोकांच्या हिताचे त्यांनी निर्णय, लोकांच्या हितासाठी त्यांनी सेवा द्यावी एवढंच. हे राजकारणाचे कुठे कायद्यामध्ये लिहिलेले नाही. दे आर सर्वंट टू पॉलिटिशियन, दे आर सर्वंट टू पब्लिकच्या टॅक्समधून त्यांना जर पैसा मिळतोय तर लोकांची त्यांनी सेवा केली पाहिजे. वरिष्ठांचे आदेश ऐकताच याच्यामध्ये हा प्रकार घडलाय. याच्यामध्ये अक्षय शिंदेच्या प्रकरणामध्ये जर तुम्ही पाहाल तर त्याला कोणत्या गुन्ह्यामध्ये आणलं, अटक केली, एन्काउंटर केलाय, 2021ला त्याने बलात्कार केलाय. तुम्ही कलम 375चा वाचा.
त्या कलम 375 मध्ये असं म्हटलंय की कुठल्याही महिलेच्या इच्छेविरुद्ध जर तिच्यासोबत अननॅचरल सेक्स जर केलेला असेल तर तो रेपचा कष्ट देतो. परंतु त्याच्यातला शेवटचा अपवाद जर पाहिला, तोच जर कृत्य जर 15 वर्षाच्या वरील असलेल्या संमती नसलेल्या त्याच्या पत्नीसोबत केला तर तो गुन्हा ठरत नाही. त्या संदर्भामध्ये मी जजमेंट्स पण त्याच्यात लावलेली आहेत. तर अशा गुन्हाच घडत नाही. अशा केसची गुन्हा दाखल करायचा, त्याच्यामध्ये SIT निर्माण करायची, CP साहेबांनी ती SIT निर्माण करायची आणि त्याच्यामध्ये बागडे साहेबांचं आता मला कळतं, बागडे साहेब त्याचे SITचे प्रमुख होते, हे तर तपास अधिकारी होते. तर त्यांचं सुपरविजन कुठेतरी कमकुवत दिसतं याच्यामध्ये. तर अशा परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर सुपरविजन बागडे साहेबांचं कमकुवत, एका बाजूला ते अशा गुन्ह्याची SIT दाखल करतात, सगळा SIT फॉर्म करतात, परंतु अक्षय शिंदेच्या फॅमिलीला सिक्युरिटी प्रोव्हाइड करत नाही. त्यांना धमक्या येत असताना त्यांच्या विरोधात ज्यांनी अपराध केला त्यांच्यावरच गुन्हा दाखल आहे. कुठेतरी याच्यामध्ये कायदा राबवणारी यंत्रणा पक्षपात करते, भेदभाव करते, असं माझं स्पष्ट सरकारी वकील देखील आले नाही. एका वाटतं त्यांनीच सांगितलेलं आहे की राज्य सरकारकडे ही कारवाई करावी, ती कारवाई होईल असं सरकारी त्यांनी वकील ग्वाही म्हणाले. दिलेली न्यायालयात. पण ते मात्र या ठिकाणी एक लक्षात घ्या, मी सिनियर PI समोर योग्य ती कारवाई कायदा काय सांगतो हे सांगायला आलोय. त्यांनी कोर्टासमोर ग्वाही दिलेली आहे. माझ्या क्लायंटच्या केसाला जरी धक्का लागला, मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून ज्यांनी कोणी हे कट रचवलाय त्यांना सांगतोय, जर माझ्या क्लायंटच्या केसाला जरी धक्का लागला, जर त्यांना कुठल्याही प्रकारची जर धमकी प्रलोभने तुम्ही द्यायचा प्रयत्न केला तर मात्र त्यांच्यापर्यंत जाण्याआधी त्यांना माझा सामोरा करावा लागेल. आम्ही सोडणार नाही. आणि आता पुढची जी लढाई आहे या गुन्ह्यात खबर देण्यासाठी आमच्या आंबेडकरवादी विचारधारेचा एक तरुण आता पुढे आलेला आहे आणि आंबेडकरवादी विचारांचे जे कोणी पाईक असतील किंवा शिवाजी महाराजांचे अनुयायी असतील त्यांना माझं सांगणं आहे की अक्षय शिंदेच्या फॅमिलीला तुम्ही सामाजिक सुरक्षा देणे आता काळाची गरज आहे. पोलीस काय करतात काय नाही त्यांचं आम्ही कोर्टामध्ये जे काय कायदेशीर लढाई आम्ही देऊ, परंतु त्यांना समाजामधून ज्या पद्धतीने टार्गेट राजकारणी करतायत त्यांना भक्कमपणे तुमची समाजाची गरज आहे. कारण की त्याला दोषी कोणी ठरवलेलं नाही, न्यायालयालाच अधिकार आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल का पोलिसांनी एखाद्याला दोषी ठरवलं, राजकारण्यांनी ठरवलं, तर मग तो दोन अपराधी आहे, तर मग मात्र तुम्ही त्याला सामाजिक कुठली सुरक्षा देऊ नका. तर जे काही तुम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसमोर मांडलेलं आहे. संवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.